परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या डॉक्टर्स लीग स्पर्धा 2024 मध्ये जिंतूरच्या जेडीएस स्पार्टन क्रिकेट संघाने तिसरा क्रमांक पटकावला। त्यांना रोख 11,000 रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले। दिनांक 8 फेब्रुवारी 2024 ते 11 फेब्रुवारी 2024 या दरम्यान झालेल्या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले होते। त्यापैकी परभणीच्या नीमा संघाने प्रथम, आयएमएस संघाने द्वितीय तर जिंतूर डॉक्टर्स असोसिएशनच्या जेडीएफ स्पार्टन क्रिकेट संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तिसरा क्रमांक पटकावला। समारोपीय कार्यक्रमात मंचावर उपस्थित मान्यवर डॉक्टर सुधीर काकडे, डॉक्टर शेखर इंगळे, डॉक्टर इरफान पटेल, डॉक्टर अभिजित छिद्रवार, डॉक्टर सचिन कदम यांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाचे विजयी पारितोषिक रोख 11,000 रुपये आणि चषक जेडीएस स्पार्टन क्रिकेट संघाचे कर्णधार डॉक्टर शिवप्रसाद सानप व उपकर्णधार डॉक्टर गजानन जाधव, टीममधील डॉक्टर रुपेश तडकासे, डॉक्टर किशोर घुगे, डॉक्टर श्रीनिवास घुगे, डॉक्टर सचिन जायभाये, डॉक्टर अतुल जाधव, डॉक्टर गंगाधर ढाकरे, डॉक्टर गजानन नव्हाड, डॉक्टर संतोष घुगे, डॉक्टर अभिजित चवंडके, डॉक्टर शैलेश राठोड, डॉक्टर अविनाश चवंडके, डॉक्टर भागवत सांगळे, डॉक्टर कृष्णा घुगे आदी खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। स्पर्धेतील उत्कृष्ट बॉलर म्हणून डॉक्टर गजानन जाधव यांची निवड झाली। या अगोदर कर्णधार डॉक्टर शिवप्रसाद दत्तराव सानप यांनी जेडीएस स्पार्टन क्रिकेट संघाला सर्व खेळाडूंच्या सहकार्याने दोनदा प्रथम व तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावून दिले। या यशाबद्दल जिंतूर डॉक्टर्स असोसिएशन मधील सर्व डॉक्टर्सनी व सर्व पत्रकार बंधूंनी तसेच श्री कैलासराव घुगे, नामदेव राठोड, शेषराव जाधव, राम राठोड, श्याम राठोड, गुरुदेवाचे, प्रभुदेवा वैजनाथ घुगे यांनी अभिनंदन केले।